एक मोठी बातमी आपल्याकडे येते। आरटी शालेय प्रवेश घोटाळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी, कारण झी 24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग आलाय। आरटी शालेय प्रवेश घोटाळा प्रकरणी नागपूर पोलिसांनी दुसरी अटक केली। काल एका पालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी आजही आणखी एका पालकाला अटक केली। दरम्यान या प्रकरणी शाहिद शरीफ नावाचा व्यक्ती मास्टर माइंड असल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय। शाहिद आरटीआय कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे। त्याच अनुषंगाने पोलिसांनी आनंद टॉकीज जवळील शाहिद शरीफच्या कार्यालयावर छापे टाकत आरटी संबंधित 3 पोथी कागदपत्र, दस्तावेज आणि साहित्य जप्त केले। पोलिसांनी केलेल्या तपासानुसार पालकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरटी प्रवेश प्रकरणी आतापर्यंत नागपुरात 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 19 पालकांविरोधात गुन्हे दाखल केले। सध्या तो फरार आहे। त्याच्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट आम्हाला मिळतात, ऍडमिशनच्या संदर्भात असतील, मुलांचे जन्माचे दाखले असतील, रहिवासीचे दाखले असतील, हे दाखले त्या ठिकाणी आम्हाला काही मोठ्या प्रमाणात मिळून आले। त्याच्या संदर्भात आमचं सीजर सुरू आहे, ती आमची कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई कंटिन्यू सुरू राहील। जे काही डॉक्युमेंट आम्हाला प्राप्त होतील त्याच्या संदर्भात संबंधित विभागाकडून आम्ही व्हेरिफिकेशन करून घेतो।